जिल्हा प्रमुख सचिनभाई कदम हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख मैत्री नाटेकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आणि ज्यांचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन मिळतं की ज्यांची सोबत मान्य भास्कर जाधव यांना कायम लाभले आणि कायम लाभेल असे आदरणीय व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचं मुळे भाऊ हे देखील उपस्थित आहेत. आणि मग त्याला भेटण्याकरता मी लोटे एमआयडीसीला येत होतो आणि मी वाशी पुलावर आलो आणि मग वाशी पुलावर आल्यानंतर मला कळलं की खारघरमध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्याचे कार्यकर्ते एकत्र जमले, प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते. कारण ही घटना घडली अनपेक्षित होती, म्हणून आपल्याला अपेक्षा नव्हती असं घडेल. किरकोळ होत होतं, ही काय पहिल्यांदा घडणं अशातला भाग नाही. थोडंसं मागे त्या भुजबळच्या मागे दुसरी कुठली शक्ती नव्हती. नारायण राणे गेले त्यांच्या मागे दुसरी कुठली शक्ती नव्हती. राज ठाकरे गेले यांच्या मागे दुसरी कुठली शक्ती नव्हती. पण हे पहिल्यांदा घडलं होतं की राष्ट्रीय स्तरावरच्या एका शक्तीनं शिवसेना फोडण्याकरता रचलेलं हे कारस्थान आणि म्हणून आपले आमदार गद्दार झाले. यापूर्वी ही घटना असा प्रकार अखंड देशात कुठेही घडलेला नाही. घडला होता का? आणि त्यामुळे या देशातले गलिच्छ राजकारण केवळ सत्तेसाठी केवळ एका माणसाच्या हट्टासाठी असे म्हटलं तर चुकीचं होणार नाही. म्हणजे त्या बरोबर आहे. मी जे काही सांगतो असं म्हटलं तर एका माणसाच्या हट्टासाठी का हट्ट? तर त्याने निवडणुकीपूर्वी जाहीर केलं होतं मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. बरोबर ना? पण तो पुन्हा आला नाही, पुन्हा येऊ शकला नाही, मतदारांनी याची संधी दिली नाही आणि म्हणून हे कारस्थान खरं म्हणजे इतकं नीच आणि गलिच्छ राजकारण या महाराष्ट्राने कधीच पाहिलं नाही. विवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड, कोल्हापूर रायगडचे 11 तालुके, मंडणगड, दापोली आणि खेड असे 6 मेळावे घेतले आणि आज गुहागर विधानसभेचे 3 मेळावे आपण घेतो. गुहागर तालुका इथं संपन्न होत आहे. 72 गावं जी आपल्या आणि खेड तालुका जो आपल्याकडे या गुहागर विधानसभामध्ये याला चळवळी पळव करून सोडताय का? बरोबर ना? ते असते तरी मी हेच चालणार होतो इथे माझ्या समोर. आणि मग आता जेव्हा भास्करराव त्याला सळोकी पळव करून सोडताय तेव्हा सगळे पापी एकत्र येत आहेत. येत आहेत ना? आणि त्या सगळ्यांची पापी नजर गुहागरवर आहे. समजतंय का आपल्याला? आहे ना? सगळे या सगळ्यांची पापी नजर या गुहागरवर आहे ना? म्हणून आपली जबाबदारी जास्त आहे. आपल्याला अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे हा मतदारसंघ मला तर अजिबात चिंता करायचं कारण नाही. मागच्या वेळेला वास्तवावर माझ्यावर असते तर आम्ही विजेचा पराभव झाला नसता झाला ना? कारण जेवढा कटकरी नाही हिरीने उतरला तेवढे भास्करराव उतरले होते. संजय कदम पलीकडे, इकडे भास्करराव, तिकडे संजय कदम. आता तर चित्र वेगळं आहे. आता गुहागरमध्ये कोणी उरलाच नाही. आहे का तसा कोणी? असा कोणी उरलेला नाहीये. मला तर असा विश्वास आहे की या पुढच्या 24च्या निवडणुकीमध्ये लोकसभेला सर्वाधिक मतं जर मला कुठल्या विधानसभेमध्ये मिळते तर ते गुहागर विधानसभा. हा माझा विश्वास आहे. बरोबर ना? आणि तसं वातावरण आहे. आणि म्हणून मग ते नीच गलिच्छ राजकारण आज या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला सुरू केलेलं आहे. यापुढे आपण ते नीट आणि गलिच्छ राजकारण सहन करता कामा नये. आज मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव सुद्धा इथं उपस्थित आहेत ना? मोठ्या प्रमाणात. ज्या दिवशी
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी वर्षा बंगला सोडला. त्या दिवशी अखंड महाराष्ट्र हळहळला. सगळ्यांना दुःख झालं. जात पात धर्म पंथ भाषा वेळी सगळ्यांना दुःख झालं. आणि मग त्याच दिवशी या महाराष्ट्रातल्या तमाम मुस्लिम समाजानं हा निर्णय घेतला. तुम्हाला एक उदाहरण देतो. एक मराठी मुस्लिम सेवा संघ नावाची संस्था आहे मुंबईमध्ये. त्या मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट फकीर मोहम्मद ठाकूर. मला त्यांचा फोन आला गेल्या वर्षी. तर गीते साहेब माझे मित्र आहेत दुसरे कमाल मांडलेकर आपल्या दाभोळचे, ज्याने प्रायव्हेट ITI खाजगी ITI आपल्या समाजाचं पहिलं सुरू झालंय ते दाभोळला. त्याचे जे मित्र आहेत माझे कमाल मांडलेकर, त्यांचा फोन आला की जर आपल्याला उद्धव साहेबांना भेटायचं. म्हटलं जरूर भेटूया. म्हटलं कशा करता भेटायचं. त्यावेळेला आम्ही मराठी मुस्लिम सेवा संघाने हा निर्णय घेतलाय की आम्ही उद्धव साहेबांना पाठिंबा जाहीर आम्हाला करायचा आणि त्याच्याकरता आम्हाला मातोश्रीवर भेट करून द्या. 22 ऑक्टोबर 2022 जूनमध्ये ही घटना घडली. आपला पक्ष फुटला, शिवसेना फुटली 20 जूनला. आणि 22 ऑक्टोबरला मराठी मुस्लिम सेवा संघानं मातोश्रीवरती येऊन या मराठी मुस्लिम सेवा संघ ही 180 NGO आहेत या महाराष्ट्रातले मुस्लिम समाजाचे, ज्यांची मोठी मोठी कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, विद्यापीठ आहेत, अशा या सगळ्या 180 संस्थांचं ते फेडरेशन आहे. त्या मराठी मुस्लिम सेवा संघानं 22 ऑक्टोबर 2022 मातोश्रीवर येऊन सांगितलं की साहेब आम्ही आज या ठिकाणी तुम्हाला सांगायला आलो की आता तुमच्याकडे सत्ता नाहीये, काही नाहीये, तुम्हाला खाली उतरावं लागलंय, मुख्यमंत्री पद सोडावं लागलंय, तुम्ही निश्चित राहा. आता मराठी मुस्लिम संघाने हा निर्णय घेतलाय की यापुढे आमचा समाज हा 100% तुमच्या पाठीशी आहे. जर 22 ऑक्टोबर आपल्या सोबत आहेत माझे खासदार गीते साहेब. आपण त्यांची संपर्क करू साहेब. पहिल्यांदाच आता तुम्ही वाघा दौऱ्यावर यानंतर सभा केव्हा हा दौरा मी सुरू केलाय. पहिला दौरा हा कार्यकर्ता मेळाव्यांचा होता. त्याची एक फेरी रायगड लोकसभा मतदारसंघात 16 तालुके येतात. 16च्या 16 तालुक्यांचे कार्यकर्ता मेळावे माझे आज सुरू झाले. परवा दिवशी खासदार तटकरे साहेब इथं आले होते. निकाल लागले ते 5 महिन्यांनी इथं आले. 5 वर्षांनी इथे आले. 5 महिन्यांनी नव्हे, 5 वर्षांनी इथे आले होते. पुन्हा न येण्याकरता आले होते. पण अजून आम्ही त्यांची उमेदवारी काय डिक्लेअर झाली असेल ते काय सांगू. आता त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न त्यांनी सोडवायचा आहे. मला कोण उमेदवार आहे, माझा प्रतिस्पर्धी कोण आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही. माझी उमेदवारी माझ्या पक्षप्रमुखांनी जाहीर केली आहे. मी लढणार आहे, मी निवडणार आहे. प्रतोष त्यांचा शिवसेना त्यांची तर भरत गोगले यांचा वीट आपल्या आमदारांना लागू पडेल का? नाही लागू पडणार आहे. सुप्रीम कोर्टानं ते केव्हाच नाकारलेलं आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या ते अपात्र आहे. हा निकाल आपल्या विरोधात केला असं वाटतं. बिलकुल विरोधात गेलेला नाही आहे. निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा आमच्या बाजूनच लागला. हे होते माजी खासदार केंद्रीय मंत्री माजी मंत्री गीते साहेब. आत्ताच या ठिकाणी मेळावा संपन्न झाला. त्या मेळाव्यामध्ये त्यांनी अनेकांवरती टीकास्त्र सोडलेलं आहे. टाईम टिटरीसाठी उमेश शिंदे, वेळेश्वर वाहकर.